खबर महाराष्ट्र के वर्धा जिले के देवली पुलगांव विधानसभा क्षेत्र से। इस बार चुनाव मुझे नहीं लड़ना है, कार्यकर्ता लड़ेंगे। मैं विधायक नहीं होऊंगा, मेरा कार्यकर्ता विधायक होगा। उनकी जीत से ज़्यादा चर्चे हमारी हार के हैं, यह मैं सिद्ध कर दूंगा। लोकसभा के चुनाव में विरोधी पार्टी ने जो एजेंडा लाया था, झूठ बोलकर अच्छे से बोलो, संविधान का विषय, नेगेटिव सेट करने का विषय, इन्होंने आखिरी समय लाया और अनेक लोगों के मुंह से आवाज आई कि तुम्हारा संविधान बदलने वाला है। और सभा में मैं विरोधी पार्टियों द्वारा यह नेगेटिव सेट कर दिया। हमें पता है संविधान किसी का बाप बदल नहीं सकता। और भी क्या कहा, देखिए इस खबर में। राजेश बकाने, प्रदेश सचिव, देवली पुलगांव विधानसभा क्षेत्र से। सुप्रीम पावर न्यूज के लिए सहायक संपादक दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। हे करतो आहे म्हणजे 25 वर्षापासून निवडून येतो आहे, पण आजही शेतात जाणाऱ्या पाण्याची स्थिती ही आहे की त्या ठिकाणी बड्डी बैल सुद्धा जात नाही। इतकी स्थिती या मतदारसंघाची खराब आहे आणि बेरोजगारांची संख्या तर खूप आहे। मोठ्या प्रमाणात बेरोजगारी पसरलेली आहे आणि अनेक ज्वलंत प्रश्न असे आहेत की या ठिकाणी या आमदारांना याचं काहीही सोयरे सुचत नाही। काही दिवसांनी निवडणूक होणार आहे विधानसभेची। आपण मागच्या वेळेला लढले होते, खूपच भारी अशी झुंज त्यावेळेला झाली होती। यावेळेला जनता आपल्याला उभं करत आहे, असं दृश्य आपल्या पुलगाव आणि देवडी विधानसभा दिसत असं आहे की यावेळेस विधानसभेची निवडणूक मला लढायची नाही, ती कार्यकर्त्यांना लढायची। मी आमदार होणार नाही, माझा कार्यकर्ता आमदार होणार। यावेळेस 100% कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचा जो कोणी उमेदवार राहील त्याच्या पाठीशी 100% उभे राहील आणि यावेळेस देवळी पुलगाव मतदारसंघामध्ये 100% कमळ उगवल्याशिवाय राहणार। आपल्या विधानसभा क्षेत्राचे जे लोक आहे, मतदार बंधू आहे, ते आपल्याकडे आशेच्या नजरेनं बघत आहेत। त्यातच आपली कशा प्रकारची तयारी या अंतर्गत चालू आहे, का सांगणार? असं आहे की माझी तयारी मला विचारण्यापेक्षा कार्यकर्त्यांची मोठी तयारी आहे की या मतदारसंघामध्ये मागील 25 वर्षापासून म्हणजे अनेक विषय प्रायोगिक मतदारसंघ म्हणून हा ओळखला जातो, पण यावेळेस सगळ्यांनी ठरवलेलं आहे की यावेळेस हा मतदारसंघ प्रायोगिक राहणार नाही। या मतदारसंघामध्ये जसं खडकात गवत उगवतं तसंच चिखलात कमळ उगवेल। या ठिकाणी जो या ठिकाणच्या आमदारांनी चिखल करून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये 100% कमळ उगवल्याशिवाय राहणार। आपले जे मतदार बंधू आहे त्यांना काय एक प्रेमाचा संदेश आपला राहणार आहे? माझ्या मतदार बंधू भगिनींना एकच प्रेमाचा संदेश आहे की जो या जन्मभूमीमध्ये या मतदारसंघामध्ये तो जन्मला नाही, तो कुठेही कोणाच्याही कामात पडत नाही, 4.5 वर्ष निवडून आल्यानंतर कोणालाही दिसत नाही, अशा उमेदवाराला तुम्ही निवडून देणार का, हा प्रश्न मी जनतेला विचारणार आहे आणि जनता याच्याशी 100% सहमत असं आहे की लोकसभा निवडणुकीच्या 1 वर्षा अगोदरपर्यंत मी चंद्रपूर लोकसभेचा प्रभारी होतो। त्या मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये 6 मतदारसंघ आहेत। मी 6 मतदारसंघाच्या सगळ्या मंडळामध्ये जाऊन आलो, माझा प्रत्यक्ष प्रवास त्या ठिकाणी झाला आणि तो प्रवास होत असताना एक चित्र मी बघितलं की सुधीर भाऊ मुनगंटीवार त्यावेळेस अर्थमंत्री होते आणि या मतदारसंघामध्ये विकासाचे एवढे कामं त्यांनी केले की मला वाटत नाही की महाराष्ट्रातल्या कुठल्याही लोकसभेमध्ये इतके विकासाचे कामं झाले असेल। तरीसुद्धा त्यांना पराजय पत्करावा लागला, ही आमच्यासाठी खरंच चिंतनाची बाब आहे। एवढंच मी या ठिकाणी